मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच होणार सुरू। नागरिक हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा। सिडकोच्या शिल्लक घरांची 13 नोव्हेंबरला काढणार सोडत 689 सदनिकांचा समावेश होणार। मुंबईत धूमधडाक्यात नव्या घरांची निर्मिती, 3 महिन्यात 23,677 घरं उभारली। भांडूप परिमंडळामध्ये 600 जणांना मोफत वीज, सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद। बेलापूरला मिळणार धोधो पाणी, कळंबोली बेलापूर जलवाहिनीला CRZची मंजुरी, जलवाहिनींसाठी 110 कोटींचा निधी। राज्यात 6 महिन्यात बसवले 50,000 सौर कृषी पंप, महावितरणाची कामगिरी, मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार। शिक्षक म्हणतात आम्हाला निवडणूक ड्युटी नको, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हवा मोठा वेळ। नवी मुंबईची पोरं ठरली हुशार, 1493 शैक्षणिक व्हिडिओंचा राज्यस्तरावर सन्मान। सुट्ट्या पैशांची चिंता नका करू, QR कोड करा स्कॅन, पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील सुविधेला वाढता प्रतिसाद। धाराशिवच्या नळदुर्गात छातीवर देवीची घटस्थापना, एकाच आसनात 10 दिवस करणार अनुष्ठान, 10 दिवसांसाठी अन्न पाण्याचा केला त्याग। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान धोक्यात असल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रण उठवलं होतं। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या प्रचारात काँग्रेससह महाविकास आघाडीनं संविधानाचा मुद्दा आपल्या प्रचारात आणलाय। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कोल्हापुरातील कसबा पावडा इथे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं। शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करतानाच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। नियत गलत थी, मूर्ति ने उनको मैसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी। भाजपची जी विचारसरणी आहे ती संविधान संपवणाऱ्या विचारांची असल्याचं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधी यांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय। सुबह उठते हैं और प्लानिंग करते हैं कि भैया शिवाजी महाराज का जो विचारधारा का कॉन्स्टिट्यूशन है उसे खत्म कैसे किया जाए। पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा। राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यातून महायुती सरकारवर आणि पर्यायानं भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेत देशभरात सर्वसामान्यांशी संवाद साधायचे, हे तर आपण पाहिले। तर लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतरही राहुल गांधींनी सामान्यांशी संवाद सुरूच ठेवलाय। राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळेस त्यांनी एका सामान्य कुटुंबाला भेट दिली। काँग्रेस खासदार राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर होते। विमानतळावर दाखल होताच राहुल गांधी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता थेट उजगावातील एका दलित कुटुंबियांच्या घरी गेले। दलित कुटुंबियांनी राहुल गांधींचा पाहुणचार केला। राहुल गांधींनी त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला। जवळपास अर्धा तास राहुल गांधी या कुटुंबियांच्या घरी होते। उजगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अजित संदे यांचं घर असून ते रिक्षा चालक आहेत। मात्र ऐन वेळी घडलेल्या प्रकारामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची तारंबळ उडाली। आमचं भाग्य उजाळलं म्हणे तिने आल्यानंतर, भाग्य उजाळलं म्हणण्यापेक्षा त्या आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला गगनात मावणे असं झालं आहे। कसं वाटतं? आल्यानंतर आम्हाला एकदम असं शॉकिंग झालं। पहिल्यांदा हे दलित वस्तीत आमच्या गोरगरिबांचे येतात आणि एवढं आपुलकीनं आणि हिनं विचारतात। भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी सर्वसामान्यांशी संवाद साधायचे। राहुल गांधींचा तोच सिलसिला आजही सुरू आहे। यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। छत्रपती संभाजीराजांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी संभाजीराजांनी चलो मुंबईची हाक दिली आहे। संभाजीराजे कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडिया जवळ आंदोलन करणार आहेत। लाडकी बहीण योजनेवरून खासदार अमोल कोल्हेंनी महायुती सरकारचा समाचार घेतला।
आपली बहीण आधीपासूनच लाडकी, लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण लाडकी असं म्हणत कोल्हेंनी सरकारला टोला लगावलाय. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. युवा सेना म्हणजे जहागिरी असं काही लोकांचा समज होता, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय. अमरावतीच्या धामणगाव विधानसभेवर ठाकरे गटानं दावा केलाय. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांनी शिवसंकल्प मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं. या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. BA-MS डॉक्टरच्या जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा प्रसिद्ध झालाय. यात 22,981 उमेदवारांपैकी 283 उमेदवारांच्या तात्काळ नियुक्तीचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरुस्तीसाठी 5.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. 2 मुदतवाढीनंतरही यंत्राची दुरुस्ती झाली नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. लोणावळा नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय. नगर परिषद इमारतीतील महापुरुषांचे पुतळे आहेत. या परिसरातील वीज बंद झाल्यानं परिसरात अंधार पसरला होता. या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. राजकोट पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय. मराठवाड्यातील 46 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. लोकसभेत शहरी भागातील मतदानाचा टक्का घसरला होता, त्यामुळे शहरी मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेला महावितरणाच्या भांडूप परिमंडळामध्ये उत्तम प्रतिसाद मिळतोय. या योजनेतून आतापर्यंत 600 ग्राहकांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलाय. बेलापूर विभागामध्ये 24 तास अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी जुनाट जलवाहिन्या बदलून त्या नव्यानं टाकण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. जलवाहिन्यांसाठी 110 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महावितरणानं 6 महिन्यांमध्ये 50,000 सौर कृषी पंप बसवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी या योजनेमार्फत सौर पंपाचं वितरण करण्यात आलंय. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकल उशिरानं धावणार आहेत, तर अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकात रात्री सुटणाऱ्या शेवटच्या कसारा आणि कर्जत लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला. शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होती, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्याला जाण्यासाठी लोकल ट्रेनसारखा सुपरफास्ट प्रवास करता येणारे ते वाया रोड करता येणारे. विशेष म्हणजे CSMT ते ठाणे फक्त 40 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल. ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार होतोय. गर्दीच्या वेळेस विरार चर्चगेट विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेनं रेल्वेच्या DRM यांच्याकडे केली आहे. PM किसान आणि नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. डिलाईल रोड येथील BDD चाळींच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतींमधील घरांचा ताबा हा मार्च 2024 पासून देण्यास सुरुवात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध विकास कामांचा बार उडू लागलाय. यावेळेस 14 सेवा सुविधांचा धूमधडाका असणार आहे, तर 10 कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय. सिडकोच्या मध्यातून शिल्लक घरांची सोडत ही 13 नोव्हेंबरपर्यंत काढण्यात येणार आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न आणि मध्यम उच्च उत्पन्न गटाच्या 689 सदनिकांचा समावेश आहे. बुलेटिनमध्ये चेंबूरमधली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत आगडोंब माजलेला आहे. भीषण आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. एकाच कुटुंबातील या 5 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 5 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून. सुष्मिता, नेमकी घटना कशी झाली आहे आणि सद्यस्थिती काय? तर आपण बघतोय की चेंबूर सिद्धार्थ कॉलनी या परिसरामध्ये एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींचा या आगीमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे.
मुळात शॉर्ट सर्किटमुळे हा संपूर्ण ही दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळालेलं आहे. G+1 अशा पद्धतीचं हे एक झोपडी वजा स्ट्रक्चर होतं आणि ज्या ठिकाणी हे परिवार संपूर्णपणे राहत होतं, ज्यामध्ये अगदी 7 वर्षाच्या मुलापासून आई वडील आणि आणखीन एक त्यांचं जे मूल होतं, अशा 5 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालंय. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना घाटकोपर रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि या आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेडकडनं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. पहाटेच्या वेळेमध्ये साधारण 5-5:30 वाजताच्या दरम्यान ही आग लागलेली होती आणि ज्यामुळे या कुटुंबातील 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरमध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. जी सुष्मिता, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर असल्यामुळे त्यासाठी तयारीला वेळ मिळावा अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक ड्युटी देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास 1,34,000 जागा रिक्त आहेत, तर द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया असणार आहे. MSCERTच्या वतीनं घेतलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागानं 1,493 दर्जेदार व्हिडिओंची निर्मिती केली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी स्थानकांवरील तिकीट घरांमध्ये QR कोडद्वारे तिकिटांचे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दररोज सरासरी 7,800 प्रवासी QR कोडद्वारे पैसे भरतात. सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईतील घरांच्या विक्रीला काही प्रमाणात ब्रेक लागलाय. मात्र नुकत्याच संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईमध्ये नव्या 23,677 घरांची निर्मिती झाली आहे. समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचंच नाही तर मानवांचंही नुकसान होतं असं म्हणत अस्वच्छ किनाऱ्यांवरून महानगरपालिकेला न्यायालयानं चांगलंच फटकारलंय. सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रवाशांनी 40 लाखांचा टप्पा गाठलाय. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेनं जागा दाखवा असा व्हिडिओ तयार केलाय. महामंडळानं सर्व स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर हा व्हिडिओ प्रसारित केलाय. सणासुदीच्या काळामध्ये दागिन्यांना मागणी वाढल्यानं दिल्लीत सोन्याच्या दरानं उच्चांक गाठलाय. दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव हा 150 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 78,450 रुपयांवर पोहोचलाय. मुंबई ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू होणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. यंदा फुल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली असल्याने फुलाचे दर हे 60% घसरले. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसला असला तरी ग्राहकांकडून मोठी खरेदी केली जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उसाचा गाळप हंगाम हा 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. यंदा देशामध्ये साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पावसानं वेळेत हजेरी लावल्यामुळे यंदा साखरेचं उत्पादन वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. लातूर बाजारात उडदाची 2,928 क्विंटल आवक झाली. लातूरमध्ये उडदाला 7,400 ते 7,500 पर्यंतचा भाव मिळतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,641 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,217 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला, तर कमीत कमी दर हा 4,350 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 1,886 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,973 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. लातूरच्या बाजार समितीमध्ये हिरव्या मुगाची सर्वाधिक आवक ही 889 क्विंटल पाहायला मिळाली. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची 3,597 प्रति क्विंटल आवक झाली. तुरीला सर्वसाधारण 8,927 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मावळ तालुक्यात पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेपासूनच लोणावळा परिसरात असलेल्या आल्हाददायक वातावरणानं पर्यटक सुखावले. मुंबईतील उकाडा पुढील दिवसामध्ये अधिक वाढण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळी कार्यकाळ पूर्ण करून नैऋत्य मान्सूननं महाराष्ट्रातून परतीचा प्रवास शनिवारपासून सुरू केला आहे. मान्सून परत जात असताना नागपूरकरांना मात्र पहिल्या दिवसापासून ऑक्टोबर हिटच्या झळा सहन कराव्या लागतात.
शिर्डीमध्ये विखे परिवारांच्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळा घेण्यात आला। या सोहळ्यामध्ये माजी खासदार सुजय विखे यांच्या सहपत्नी धनश्री विखेंनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला। नळदुर्ग येथील अंबाबाईच्या मंदिरामध्ये 10 दिवस छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करण्यात आले। यावेळेस परमहंस महेश्वरानंद महाराजांनी 10 दिवस अन्नपाण्याचा त्याग केलाय। गोंदियात मागील 19 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेद्वारे गरब्याचं आयोजन करण्यात येतं। यंदाही महिलांनी गरब्यामध्ये सहभाग नोंदवला। यासोबतच सुरक्षेचे धडे सुद्धा त्यांना देण्यात आले। यावेळेस बेटी बचाओ बेटी पढाओ याचा संदेश देण्यात आला। अमरावतीत गरबा दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस खासदार नवनीत राणा यांनी तरुणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटलाय। आमगावच्या देवरी रोड परिसरामध्ये देवासमोरील दिवा उंदरानं पाडल्यानं घराला आग लागली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। शिवडी परिसरामध्ये भारत इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली। यावेळी शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नोकरीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया उपजिल्हाधिकाऱ्यास अक्कलकोटमध्ये अटक करण्यात आली। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण डीबी पथकानं ही कारवाई केली आहे। गोंदियातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आलंय। गोंदिया गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।